हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आपल्या सोनास अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आजपासून आपण बघणार आहोत स्टँडर्ड 9चं सायन्स 2 मधलं लेसन नंबर 6 क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स म्हणजेच वनस्पतींचे वर्गीकरण हा चॅप्टर आज आपण बघणार आहोत. तर त्या व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सला देखील शेअर करा. ओके, सो लेट्स स्टार्ट अवर डिस्कशन. तर बघा, आपलं चॅप्टर आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, लेसन नंबर 6 सायन्स 2चा. लेसनमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, काय स्टडी करायचं आहे, तर आपण अगोदर बघूया. तर बघा, फर्स्ट आपण किंगडम प्लांटी म्हणजेच वनस्पती सृष्टी. सब किंगडम म्हणजेच काय, आता किंगडम म्हणजे किंगडमचा अर्थ होत असतो सृष्टी. तर बघा, किंगडमचा अर्थ काय होत असतो, किंगडम म्हणजे सृष्टी आणि प्लांटी मीन्स काय, वनस्पती. आता किंगडम म्हणजे सृष्टी, तर सब किंगडम मीन्स काय, तर सब किंगडम म्हणजे उपसृष्टी. आणि त्याचं एक्झाम्पल आहे जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्म मीन्स काय, अबीजपत्री, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. म्हणजे अशी वनस्पती की त्यांच्यामध्ये बीज नसते, त्यांना आपण जिम्नोस्पर्म म्हणतो. आणि सब किंगडम अँजिओस्पर्म. परत सब किंगडम दिलेले आपल्याला उपसृष्टी म्हणजेच अँजिओस्पर्म. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म आपल्याला स्टडी करायचं डिटेलमध्ये. तर अँजिओस्पर्म म्हणजे काय, तर बीजपत्री, म्हणजे अशा वनस्पती की ज्यांच्यामध्ये बीज असते. ओके ओके, आय होप डू यू अंडरस्टँड. सो आफ्टर दॅट बघा, इथे एक चार्ट दिलेला आहे आपल्याला, तो आपण बघू. इथं फ्लो चार्ट दिलेला आहे, तो बघू. पण त्या अगोदर इथं कॅन यू रिकॉल हा टॉपिक आपल्याला दिलेले थोड्या आठवड्यामध्ये, ते बघूया आपण. हाऊ हॅव अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम बीन क्लासिफाईड, सजीवांचे वर्गीकरण कसे करण्यात आले हे आपल्याला विचारले. बघा, आता लास्ट स्टँडर्डला म्हणजेच 8वीमध्ये तुम्ही बघितलंच असेल, रॉबर्ट विटागर यांनी कसं ते डिवाइड करून दिले होते, सजीवांचे वर्गीकरण कसं केले होते. बघा, आता याच्यातून आपल्याला आन्सर भेटेल. यू हॅव ऑलरेडी स्टडीज किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा अँड फंगाई ऑफ द 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम प्रपोज बाय रॉबर्ट विटागर. तर बघा, रॉबर्ट विटागर हे सायंटिस्ट तुम्हाला माहितीच असते. रॉबर्ट हार्डिंग विटागर यांनी काय केले, सजीवांचे वर्गीकरण केलेले. त्यासाठी त्यांनी 5 किंगडम दिले होते आपल्याला, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाई. रॉबर्ट हार्डिंग विटागर यांनी आपल्याला 1969मध्ये क्लासिफिकेशन करून दिले होते फॉर द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीवांच्या अभ्यासासाठी त्यांनी आपल्याला क्लासिफिकेशन करून दिलं होतं. तर बघा, आता हे झाल्यानंतर आपण हा अगोदर फ्लो चार्ट बघून घेऊ. तर बघा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजेच काय, सजीव, त्यांचे क्लासिफिकेशन बघू आपण. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. तर जनरली प्रोकॅरियोट म्हणजे काय, तर आदिकेंद्रकी पेशी म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस नसतो. आणि युकॅरियोटिक म्हणजे दुसरे केंद्रकी पेशी म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस असतो. हा एक मेजर डिफरन्स आहे त्यांच्यामधला. तर बघा, प्रोकॅरियोट सेल जे असतात त्यांच्यामध्ये सिंगल रायबोझोम असतो आणि जे युकॅरियोटिक सेल असतात त्यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त रायबोझोम्स असतात. आणि याच्यामध्ये न्यूक्लियस ॲब्सेंट असतो, याच्यामध्ये प्रेझेंट असतो. असे खूप सारे डिफरन्स आपल्याला माहिती पाहिजे. आणि जर आपल्याला विचारलं प्रोकॅरियोटिकचे एक्झाम्पल काय आणि युकॅरियोटिकचे एक्झाम्पल काय, तर प्रोकॅरियोटिकचे एक्झाम्पल काय येतील, बॅक्टेरिया, अल्गी वगैरे. आणि जे युकॅरियोटिकचे एक्झाम्पल येते काय येतील, ॲनिमल असेल, प्लांट्स असेल. म्हणजे जसं आपण कशात येऊ, युकॅरियोटिकमध्ये. जर आपण विचार केला साईजबद्दल, तर प्रोकॅरियोटिकपेक्षा युकॅरियोटची जी सेलची साईज असते ती मोठी असते. जर प्रोकॅरियोटिक साईज विचारली आपल्याला तर 1 ते 10 मायक्रोमीटर असते आणि युकॅरियोटिक सेलची जी असते ती 5 ते 100 मायक्रोमीटर इतकी असते. तर बघा, हे काही मेजर डिफरन्स आहेत, ते काही तुम्हाला दिलेले नाही पण एक्झाममध्ये येऊ शकतात तुम्हाला, डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. देन आफ्टर दॅट प्रोकॅरियोटिकचे एक्झाम्पल आपल्याला दिले इथे मोनेरा. तुम्हाला माहिती असेल मोनेरा सृष्टी वगैरे, आपण लास्ट स्टँडर्डला बघितलंच होतं. युकॅरियोटिकचे 2 टाईप दिलेले आपल्याला इथे परत, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. तर बघा, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलरमध्ये काय फरक येतो आपण बघू. तर युनिसेल्युलर म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये एकच सेल असते. आणि मल्टीसेल्युलर म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये एकापेक्षा अधिक सेल असतात. आता यांच्यामधला मेजर डिफरन्स हाच आहे की हे एक पेशी आणि बहुपेशी. तर युनिसेल्युलरची जर आपण विषय केला तर त्याच्याबद्दल काय असेल, तर आपण त्या सेलला जर इंजुरी केली तर तो लगेच डॅमेज होईल, तिथे लगेच त्याची डेथ होईल. आणि जर आपण मल्टीसेल्युलर जी सेल असते त्याला जर आपण काही इंजुरी कॉज केली पण तो डेथ होणार नाही, त्याच्या जागी दुसरे सेल रिप्लेस होईल. त्याच्यानंतर अजून एक मेजर डिफरन्स आपण बघू इथे. जी युनिसेल्युलर सेल असते त्याच्यामध्ये काय असते, सिंपल बॉडी ऑर्गॅनिझम असतात ते. आणि जे मल्टीसेल्युलर असतात त्यांची जी बॉडी असते ती थोडी कॉम्प्लेक्स असते.
बस एवढं मेजर डिफरन्स आहे. तुम्हाला जर या चॅप्टरच्या नोट्स हव्या असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक देईल तुम्हाला PDF ची, मी नक्कीच ट्राय करेल नोट्स वगैरे देण्याच्या, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर बघा आपल्याला युनिसेल्युलरचे ते एक्झाम्पल दिलेलं आहे प्रोटिस्टा, आणि मल्टीसेल्युलरचं अजून 2 टाईप दिलेले आहे, विथ सेल वॉल आणि विदाऊट सेल वॉल. म्हणजेच काय, पेशीभित्तिका असणारे आणि पेशीभित्तिका नसणारे. आणि त्याच्यामध्ये परत विथ सेल वॉलमध्ये आपल्याला परत 2 टाईप्स दिलेले, आणि विदाऊट सेल वॉलमध्ये एक्झाम्पल आहे तुमचे ॲनिमलिया म्हणजे प्राणीवर्गीय, आणि विथ सेल वॉलमध्ये परत 2 टाईप्स दिलेले तुम्हाला, ऑटोट्रॉप आणि हेटेरोट्रॉप्स. आता हे काय असतं तुम्हाला माहितीच असेल, स्वयंपोषी आणि परपोषी. ऑटोट्रॉप्स म्हणजे काय, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना ऑटोट्रॉप्स म्हणतात, आणि हेटेरोट्रॉप्स मीन्स जे स्वतःच अन्नासाठी दुसऱ्यांवर डिपेंड असतात त्यांना हेटेरोट्रॉप्स म्हणतात. ऑटोट्रॉपचं आपल्याला ते एक्झाम्पल दिले प्लांटी, आणि हेटेरोट्रॉपचं दिलेलं आपल्याला फंगाई. तर बघा आता खालचा मेन चॅप्टर आपल्याला स्टार्ट करण्या अगोदर मी तुम्हाला एक चार्ट दाखवते, तो अगोदर आपण समजून घेऊया. त्याच्या बेसिसवरच आपण चॅप्टर दिलेला आहे आपल्याला. ओके, तर बघा इथे लास्ट पेजवर तुम्हाला हा जो चार्ट दिलेला आहे तो आपण अगोदर बघू. हा खूप इम्पॉर्टंट चार्ट आहे ॲज पर युअर पॉईंट ऑफ व्ह्यू. तर बघा किंगडम प्लांटी म्हणजेच काय, वनस्पती सृष्टी. त्याचे क्लासिफिकेशन आपल्याला दिलेले ते आपण बघू. तर बघा त्याच्यामध्ये 2 क्लासिफिकेशन दिलेले आहे आपल्याला मेन. त्याच्यामध्ये एक क्रिप्टोगॅम अँड फॅनेरोग्राम. आता क्रिप्टोगॅमचा अर्थ काय होत असतो, अबीजपत्री. म्हणजे असे वनस्पती की ज्यांच्यामध्ये बीज नसते किंवा अपुष्प पण त्याला म्हणतात, म्हणजे त्यांना फूल वगैरे येत नाही, त्यांना काय म्हणतो, क्रिप्टोगॅम म्हणतो. आणि फॅनेरोग्राम्स मीन्स काय, बीजपत्री, की जे असे वनस्पती ज्यांच्यामध्ये बीज असते आणि त्यांना सपुष्प देखील म्हणतात, म्हणजे त्यांना फुलं वगैरे येतात असे प्लांट्स. आणि क्रिप्टोगॅम्सचे परत 3 टाईप्स दिलेले आपले, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. तर आता एक 1 बाय 1 आपल्या डिटेलमध्ये दिलेले आहे, ते आपण बघू, पण आधी शॉर्टमध्ये समजून घेऊया. आणि फॅनेरोग्राम्समध्ये पण 2 टाईप्स दिलेले आपल्या, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. म्हणजे काय, अनावृत्तबीजी आणि आवृत्तबीजी. आणि अँजिओस्पर्मचे परत 2 टाईप्स दिले तुम्हाला, डायकॉटिलेडॉन्स आणि मोनोकॉटिलेडॉन्स. म्हणजेच काय, द्विबीजपत्री आणि एकबीजपत्री. म्हणजे डायकॉटिलेडॉन्स मीन्स काय, ज्याच्या अशा वनस्पती की ज्यांच्यामध्ये 2 बीज असतात, आणि मोनोकॉटिलेडॉन्स मीन्स काय, ज्याच्यामध्ये एकच बीज असते. डाय म्हणजे काय, 2, आणि मोनो मीन्स एक, सिंगल. तर बघा आपण आपल्या पॉईंटकडे परत येऊया. तर बघा आता मेन टॉपिक आहे आपला, तो म्हणजे किंगडम प्लांटी. हा आपण अगोदर डिटेलमध्ये बघूया. ओके, तर बघा लेट्स स्टार्ट किंगडम प्लांटी. तर इथे दिले तुम्हाला, कॅन यू टेल, का तुम्ही सांगू शकता, विच आर द स्पेशल सेल ऑर्गन दॅट डिफरन्शिएट प्लांट सेल फ्रॉम ॲनिमल सेल. तर बघा असे जे प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये डिफरन्शिएट करतात असं कोणतं सेल ऑर्गनिल आहे, असं तुम्हाला क्वेश्चन केलेलं. तर कोणता असेल तर तो आहे क्लोरोप्लास्ट. तुम्हाला याचा आन्सर पाहिजे असेल तर तुम्हाला स्क्रीनवर विजिबल असेलच. बघा तो क्लोरोप्लास्ट आर द स्पेशल सेल ऑर्गनिल दॅट फाउंड इन द प्लांट दॅट डिफरन्शिएट प्लांट सेल फ्रॉम ॲनिमल सेल. तर जो क्लोरोप्लास्ट असतो हा ॲनिमलमध्ये नसतो, फक्त प्लांट सेलमध्ये असतो. तर बघा द ग्रुप ऑफ ऑटोट्रॉपिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव्हिंग यूकॅरियोटिक सेल विथ सेल वॉल इज द ग्रुप ऑफ अ प्लांट. तर बघा जे सेल वॉल म्हणजे सेल वॉल ज्या पेशींना असते, पेशीभित्तिका युक्त दृश्यकेंद्रकीय पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवांच्या ग्रुपला आपण वनस्पती म्हणून ओळखतो. प्लांट हॅव बिकम अ ऑटोट्रॉपिक ॲज दे कॅन परफॉर्म अ फोटोसिंथेसिस विथ हेल्प ऑफ क्लोरोफिल. तर क्लोरोफिल म्हणजे काय तुम्हाला माहितीच असेल, हरितद्रव्याला क्लोरोफिल म्हणतात. जे प्लांट्स असतात ते ऑटोट्रॉपिक असतात, ते फोटोसिंथेसिस करतात क्लोरोफिलच्या हेल्पने. लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑफ अ किंगडम प्लांटी आर द मेन सोर्स ऑफ फूड फॉर द अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे किंगडम प्लांटी असतात ते मेन सोर्स आहे फूडचं, म्हणजे अन्नाचं मुख्य साधन आहे दुसरं जे सृष्टी असतात अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक दिलेला तुमचा बेसिस ऑफ क्लासिफिकेशन, म्हणजेच वनस्पतींचा आधार. द प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ ऑर्गन इज द फर्स्ट क्रायटेरिया ऑफ क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. तर बघा प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ ऑर्गन म्हणजेच एखादी ऑर्गन जो आहे तो प्रथम आहे किंवा नाही, हे वर्गीकरणाचा म्हणजे क्लासिफिकेशनचा पहिला पार्ट असतो. वनस्पतीचे वर्गीकरण करताना सर्वप्रथम वनस्पतींचे अवयव आहेत का नाही हे विचारात घेतले जाते. The presence or absence of separate conducting tissue for a conduction of water food is the next consideration for classification. त्याच्यानंतर दुसरं कन्सिडरेशन काय असतं, त्यानंतर जे पाणी आणि अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र जे
टिश्यू आहे स्वतंत्र म्हणजे सेपरेट टिश्यू आहेत का हे विचारात घेतले जाते, आहे किंवा नाही हा सेकंड पॉईंट आहे. डू द प्लांट्स बिअर सीड्स, प्लांट्समध्ये बिया धारण करण्याची क्षमता आहे का, जे प्लांट्स असतात ते बिया धारण करू शकतात का हे चेक केलं जातं. थर्ड पॉईंट, if they do then whether the seed are the enclosed in the fruit or not is also an important criteria for classification. आणि जर असले, जर बी धारण करण्याची क्षमता त्या प्लांटमध्ये असली मग त्या बियांवर जे फळांचे आवरण आहे की नाही याचा विचार सुद्धा ते केला जातो. फायनली प्लांट्स आर अ ग्रुप डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कॉटिलेडॉन्स इन द सीड. तर शेवटी काय केलं जातं, जे बिया असतात त्या बियांमधील जे बीजपत्रांच्या संख्येवरून वनस्पतींचे गट वेगळे केले जातात. ॲट द हायर लेवल ऑफ प्लांट क्लासिफिकेशन डिफरंट कॅरेक्टरिस्टिक आर कन्सिडर फॉर क्लासिफिकेशन. तर वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये उच्च स्तरात खूप प्रकारे क्लासिफिकेशन केले जाते. फॉर एक्झाम्पल, डिपेंडिंग अपॉन ॲब्सेन्स ऑर प्रेझेन्स ऑफ फ्लॉवर, फ्रूट अँड सीड्स प्लांट्स आर क्लासिफाय ॲज अ क्रिप्टोग्राम अँड फॅनोग्राम. तर बघा, जे वनस्पतीमध्ये फळे फुले असतात किंवा बिया येणे किंवा नाही याच्यावरून ते त्यांचं क्लासिफिकेशन कशात केले जाते, क्रिप्टोग्राम अँड फॅनोग्राम्स. म्हणजे याचा अर्थ मी तुम्हाला त्या चार्टमध्ये सांगितला. क्रिप्टोग्रामचा अर्थ काय होत असतो, बीजपत्री, आणि फॅनोग्रामचा अर्थ असतो अबीजपत्री. म्हणजे ज्यांच्यामध्ये बीज असते त्यांना आपण क्रिप्टोग्राम म्हणतो आणि ज्यांच्यामध्ये बीज नसते त्यांना आपण अबीजपत्री म्हणजेच फॅनोग्राम असं म्हणतो. डिपेंडिंग अपॉन वेदर द सीड आर इन्क्लोज विदिन द फ्रूट ऑर नॉट, फॅनोग्राम्स आर क्लासिफाय ॲज अ जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. तर बघा, फॅनोग्राम कशामध्ये क्लासिफाय केले जाते, जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. आता हे जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म काय पण तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं. आवृत्तबीजी आणि अनावृत्तबीजी असे त्यांच्यामध्ये क्लासिफिकेशन केले जाते. अँजिओस्पर्म आर फर्दर क्लासिफाय ॲज अ मोनोकॉट्स और डायकॉट्स. आणि जे अँजिओस्पर्म असतात ते परत क्लासिफाय केले जातात कशात, तर मोनोकॉट्स आणि डायकॉट्स. आता मोनोकॉट्स आणि डायकॉट्स मी पण सांगितलं. मोनो मीन्स सिंगल आणि डाय मीन्स दोन. म्हणजे असे वनस्पती की ज्यांच्यामध्ये दोन बीज असतात, आणि डायकॉट्स म्हणजे ज्यांच्यामध्ये दोन बीज असतात, आणि मोनोकॉट्स म्हणजे ज्यांच्यामध्ये सिंगल बीज असते. म्हणजे एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री असे ते विचारात घेतले जातात. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. त्याच्यानंतर बघा इथे एक चार्ट दिलेला आहे तो पण आपण बघूया. इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. तर बघा, परिचय शास्त्रज्ञांचा असा आपला चार्ट दिलेला आहे तो आपण बघूया. इन 1883 इचर अ बॉटनिस्ट क्लासिफाय द किंगडम प्लांटी इंटू 2 सब किंगडम. बघा आता 1883 म्हणजे 1883 मध्ये इचर नावाचा सायंटिस्ट होता, जो बॉटनिस्ट होता. त्याने काय केलं, क्लासिफिकेशन केलं किंगडम प्लांटीचं 2 सब किंगडममध्ये. ॲज द रिझल्ट ऑफ सब किंगडम्स क्रिप्टोग्राम अँड फॅनोग्राम. कोणते ते 2 सब किंगडम, क्रिप्टोग्राम अँड फॅनोग्राम्स. वेअर द कन्सिडर फॉर द प्लांट क्लासिफिकेशन. ते कशासाठी कन्सिडर केले जाते, वनस्पतींच्या वर्गीकरणासाठी त्यांचा विचार केला जातो. तर बघा आता फर्स्ट पेज आपले झालेले आहे. आता सेकंड पेजकडे आपण जाऊया. मग आता क्रिप्टोग्राममध्ये आपल्याला काय दिलेलं, डिव्हिजन फर्स्ट थॅलोफायटा. तर थॅलोफायटामध्ये काय येते आपण अगोदर बघूया. दिस प्लांट्स ग्रो मेनली इन द वॉटर. हे जे प्लांट्स असतात, हे वनस्पती असतात, मुख्यतः कशात ग्रोथ करतात, पाण्यामध्ये. दिस ग्रुप ऑफ प्लांट्स विच डू नॉट हॅव अ स्पेसिफिक पार्ट लाईक अ रूट, स्टेम, लीव, फ्लॉवर्स बट आर ऑटोट्रॉपिक ड्यू टू प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल. बघा आता हे कसे प्लांट्स आहे की ज्यांच्यामध्ये स्टीम, रूट्स, लीव्स, फ्लॉवर हे नाही आहे, मूळ, खोड, पाने, फुले असे कोणतेही अवयव नाही आहे, पण मध्ये क्लोरोफिल असल्यामुळे ते काय करू शकतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. इज कॉल्ड अल्गी. मग अशा वनस्पतींना काय म्हणतो आपण, अल्गी, की ज्यांच्यामध्ये रूट, स्टीम, लीव्स हे नसतात, पण त्यांच्यामध्ये क्लोरोफिलचं प्रेझेन्स असल्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. अशा प्लांट्सला आपण अल्गी असं म्हणतो. तर अल्गी शो ग्रेट डायव्हर्सिटी. अल्गी म्हणजे काय, अल्गीचा अर्थ शैवाल होत असतो. बघा आता पावसाळ्यामध्ये आपल्याला भिंतींवर असं ग्रीनिश कलरची लेअर दिसते ना, त्याला काय म्हणत असतो आपण, शैवाल असं म्हणत असतो. तर ते शैवालामध्ये म्हणजे अल्गीमध्ये खूप विविधता आढळते. दे मे बी युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. ते काय असतात, युनिसेल्युलर पण असतात आणि मल्टीसेल्युलर पण असतात. म्हणजे एक पेशी पण असतात आणि बहुपेशीय पण असतात. अँड मायक्रोस्कोपिक और लार्ज. म्हणजे ते मायक्रोस्कोपिक म्हणजे काय, अतिशय सूक्ष्म पण असतात. त्यांना पाहण्यासाठी मायक्रोस्कोप पण यूज केला जातो, किंवा लार्ज पण असतात, ते आपल्या सहज डोळ्यांनी पण दिसू शकतात. एक्झाम्पल ऑफ अल्गी आर द स्पायरोगायरा, युलेथ्रिक्स, उल्वा, सरगॅम अँड एक्सेट्रा. Some of these found
सम ऑफ दिस आर द फाउंड इन फ्रेश वॉटर वाईल सम आर द फाउंड इन सलाईन वॉटर. तर याच्यामधले काही जे असते ते फ्रेश वॉटरमध्ये सापडतात, तर काही जे असतात ते सलाईन वॉटरमध्ये सापडतात. आता फ्रेश वॉटर म्हणजे काय, तर गोडे पाणी आपण त्याला म्हणतो, आणि सलाईन वॉटर म्हणजे काय, खारट पाणी. दिस प्लांट्स युजली हॅव अ सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. तर अशा प्लांट्समध्ये प्रामुख्याने काय असतात, ते मऊ असतात आणि त्यांची बॉडी जी असते ती फायबर लाईक असते, म्हणजे ते तंतुरूपी असतात. व्हेरियस टाईप ऑफ फंगाय लाईक अ यीस्ट आर मोल्ड विच डू नॉट हॅव अ क्लोरोफिल आर ऑल्सो इन्क्लूड इन दिस ग्रुप. तर याच गटामध्ये, याच ग्रुपमध्ये ज्यांच्यामध्ये क्लोरोफिल नसते, हरितद्रव्य नसते, अशा विविध प्रकारच्या जे फंगाय असेल किंवा ईस्ट असेल, म्हणजे किण्व किंवा बुरशी वगैरे असतात, ते स्वतंत्रपणे समावेश होत असतो आणि त्यांना आपण काय म्हणतो, कवके असं म्हणतो. कवके म्हणजेच काय, तर फंगाय. तर बघा खाली तुम्हाला डायग्राम्स दिलेले आहे, त्याच्यामध्ये बघा उल्वाची डायग्राम काय आहे, उल्वाची दिलेली आहे, त्याच्यानंतर हा कारा आहे, त्याच्यानंतर स्पायरोगारा. ही जी स्पायरोगाराची डायग्राम ही खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जे नोट्स वगैरे असतील किंवा जे तुमचे एक्सरसाइज असतात त्याच्यात पण काढायलाच लागणार आहे आणि एक्झाममध्ये पण ही येते स्पायरोगाराची डायग्राम. तर बघा आपण बघू इथे स्पायरोगाराला बघा दिलेलं आहे, इथे सेल वॉल आहे, जी त्याची सेल वॉल आहे, हा मधला जो आहे येलो कलरचं दिसते तुम्हाला स्ट्रक्चर, ते न्यूक्लियस आहे. आणि हे जी ग्रीनिश जी लेअर आहे त्याच्यामध्ये जी डॉट्स दिसत आहे तुम्हाला, त्याला काय म्हणतात, पायरेनॉइड्स. आणि त्याच्यानंतर जे ग्रीनिश लेअरमधले जे हा ग्रीन कलर दिसतो त्याला काय म्हणतात, स्पायरल क्लोरोप्लास्ट, म्हणजे सर्पिल हरित लवक, म्हणजे सापासारखे दिसताना ते त्याला सर्पिल हरित लवक म्हणजे स्पायरल क्लोरोप्लास्ट असं म्हणतात. तर हे जे डायग्राम आहे त्या कशाचे आहे, प्लांट्स ऑफ थॅलोफायटा डिव्हिजन. जे थॅलोफायटाचे वनस्पतीचे जे डिव्हिजन होते, जे क्लासिफिकेशन होते, हे त्यांचे डायग्रामचे, त्यांचे एक्झाम्पलचे. बघा आता आपण डिव्हिजन फर्स्ट बघितली थॅलोफायटा, आता सेकंड बघू डिव्हिजन सेकंड, दॅट इज अ ब्रायोफायटा. बघा आता डिव्हिजन सेकंड काय तुमची ब्रायोफायटा. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा, दिस ग्रुप आर द प्लांट सीज कॉल्ड ॲम्फिबियन्स. या ज्या गटात जे प्लांट्स असतात, जे वनस्पती असतात, त्यांना आपण काय म्हणतो, ॲम्फिबियन्स म्हणतो. ॲम्फिबियन्स म्हणजेच काय, उभयचर, म्हणजे जे प्राणी जे जमिनीवर राहतात त्यांना उभयचर म्हणतात. This group of plants are called amphibians of the plant kingdom because they grow in a moist soil but need water for reproduction. त्यांना उभयचर म्हणतात कारण ते जे ओलसर माती असते, जी मॉइस्ट सॉइल असते, त्याच्यात ते वाढतात, पण त्यांना जे रिप्रोडक्शनसाठी म्हणजे प्रजननासाठी त्यांना वॉटरची आवश्यकता भासते, पाण्याची गरज भासत असते. These plants are the थॅलॉइड, मल्टीसेल्युलर अँड ऑटोट्रॉपिक. हे जे प्लांट्स असतात ते मेनली कसे असतात, थॅलॉइड्स असतात, म्हणजे निम्नस्तरीय असतात. मल्टीसेल्युलर म्हणजे काय, बहुपेशी असतात, आणि ऑटोट्रॉपिक म्हणजे काय, स्वयंपोषी असतात, स्वतःच्यांना स्वतः तयार करतात. दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. ते कशाने रिप्रोड्यूस करतात, स्पोर फॉर्मेशन. आता बघा तुम्हाला पुढे आहे चॅप्टर, त्याच्यामध्ये दिले तुम्हाला सेक्शुअल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन. ते असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये प्लांटचं रिप्रोडक्शन कसं होतं, बर्डिंगने होतं, स्पोर फॉर्मेशन होते. स्पोर फॉर्मेशन हा एक टाईप आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनचा. The structure of plant's body of a bryophyta is a flat ribbon-like long without true roots, stem and leaves. तर बघा जी थॅलोफायटाची बॉडी असते ती कशी असते, या वनस्पतीमध्ये जरी मुळे, खोडे, पाने नसतात, पण त्यांची जी पानाची रचना असते ना, ती मुळांऐवजी मुळांसारखे अवयव मुलाभ असतात. Instead they have a stem like or leaf like part of root like rhizoids. They do not have a specific tissue for conduction of food and water. For example moss. फॉर एक्झाम्पल दिले तुम्हाला मॉस म्हणजे इन ब्रॅकेट फिनोरिया. त्याच्यानंतर अजून 2-3 एक्झाम्पल दिले तुम्हाला, मर्केशिया असेल, अँथोसिरोसिस असेल, रिक्सिया असेल, ओके एक्सेट्रा. ओके चला आता 76 पेज नंबर पण आपलं झालेलं आहे. आता आपण वळू 77 पेज नंबरकडे. परत बघा तुम्हाला डायग्राम्स दिलेला आहे प्लांट ऑफ ब्रायोफायटा डिव्हिजन. आता बघितलं आपण ब्रायोफायटा काय असतं, त्याचे डायग्राम्स तुम्हाला इथे दिलेले आहे. फिनोरियाची डायग्राम तुम्हाला दिलेली आहे, इथे मर्केशिया आहे, अँथोसिरोसिस आहे. आपण लास्ट टाइम बघितलं थॅलोफायटाच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं आपण, उल्वा असेल, त्यानंतर स्पायरोगायराची डायग्राम आपण बघितली, त्याचप्रमाणे हे 3 डायग्राम तुम्हाला दिलेले आहे. त्याच्यानंतर आपण आता डिव्हिजन थर्डकडे वळूया, ते म्हणजेच टेरिडोफायटा. डिव्हिजन थर्ड आहे तुमची टेरिडोफायटा. Plants from this group have a well-developed root, stem and leaf
अँड अ सेपरेट टिश्यू फॉर अ कंडक्शन ऑफ अ फूड अँड वॉटर. तर बघा आता या प्लांट्सच्या डिव्हिजनमध्ये काय असतं, टेरिडोफायटामध्ये काय असतं, या वनस्पतींना मुळे, खोडे, पाने असे सुस्पष्ट अवयव असतात, पण त्यांना जे पाणी आणि अन्न वरणासाठी स्वतंत्र टिश्यू पण असतात. बट दे डू नॉट बिअर अ फ्लॉवर अँड फ्रुट्स. पण त्यांना काय आहे, पाने, फुले येत नाही. असे जे टेरिडोफायटामध्ये जे प्लांट्स असतात त्यांना पाने किंवा फुले येत नाही. दे रिप्रोडक्ट्स विथ द हेल्प ऑफ अ स्पोर फॉर्म अलॉंग द बॅक ऑर पोस्टिरियर सरफेस ऑफ देअर लिव्ह. तर त्यांच्या पाण्याच्या मागच्या बाजूला जे तयार होणारे बीजाणूद्वारे ते प्रजनन करत असतात, ते रिप्रोड्यूस करत असतात. पानांचे जो बॅक साईड असते त्याच्या थ्रू ते रिप्रोड्यूस करत असतात. फॉर एक्झाम्पल दिलेले तुम्हाला, एक्झाम्पल आर द फर्म लाईक नेफ्रोलेपिस म्हणजे स्नेचे म्हणतो आपण त्याला, त्याच्यानंतर मार्सेलिया, टेरिस, एडिॲटम्स, इक्विसेटम, सिलेजिनेलिया, लायकोपोडियम एक्सेट्रा. These plants reproduce asexually by spore formation and sexually by zygote formation. They have a well developed conductive system. तर बघा आता जे टेरिडोफायटामध्ये जे रिप्रोड्यूस करतात ते कसे असेक्च्युअली पण करतात आणि सेक्च्युअली करतात. जसे असेक्च्युअली कसे करतात, स्पोर फॉर्मेशन थ्रू, आणि सेक्च्युअली जायगोट फॉर्मेशन थ्रू. आता हे तुम्हाला नेक्स्ट चॅप्टर आहे त्याच्यामध्ये काय आहे ते सर्व डिटेलमध्ये दिलेलं आहे. बघा आपण आता हे जे 3 डिव्हिजन बघितले, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा, हे कशाचे डिव्हिजन होते, क्रिप्टोग्रामचे. आता आपण बघू फेनरोग्रामचे डिव्हिजन. सर बघा अगोदर इथे लाईन दिली ते बघू आपण. ऑल दिस प्लांट्स रिड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन, देअर आर कॉल्ड क्रिप्टोग्राम्स ॲज देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कॅन नॉट बीन सीन. तर बघा आपण जे आता प्लांट्स बघितले 3 टाईपचे, टेरिडोफायटा, ब्रायोफायटा असेल, त्याच्यामध्ये काय असतं, जे ऑल दिस प्लांट रिप्रोड्यूस करतात स्पोर फॉर्मेशन थ्रू, दे आर क्रिप्टोग्राम. ते काय असतात, क्रिप्टोग्राम असतात. आणि त्यांचे जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतात ते म्हणजे आपल्याला सीन नाही, म्हणजे अनसीन असतात, ते आपल्याला दिसत नाही. तर बघा ते क्रिप्टोग्रामची जी बघा शब्दाची फोड केलेली आहे इथे. क्रिप्टोस म्हणजे काय, क्रिप्टनचा अर्थ होत असतो हिडन म्हणजे लपलेली, आणि गॅम्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स म्हणजे प्रजननाची ऑर्गन्स, म्हणजे त्यांचे काय असतात, जे रिप्रोडक्शनचे ऑर्गन असतात ते हिडन असतात म्हणजे लपलेले असतात. त्याच्यानंतर दुसरी आपण उपसृष्टी म्हणजे सब किंगडम बघू, ते म्हणजे फेनरोग्राम्स. फेनरोग्रामचा अर्थ काय होत असतं, बीजपत्री, म्हणजे ज्यांच्यामध्ये बी असते. आणि आपण अगोदर बघितलं क्रिप्टोग्राम्स की ते अबीजपत्री असतात, त्यांच्यामध्ये बी नसते. असे प्लांट्स आपण बघितले. आता आपण बघू फेनरोग्राम्स की ज्यांच्यामध्ये बी असते. प्लांट्स which have special structure for reproduction and produce seed are called phanerogams. तर अशा वनस्पती ज्यांच्यामध्ये प्रजननासाठी विशिष्ट टिश्यू असतात आणि त्या बिया सुद्धा निर्माण करू शकतात, ते बी निर्माण करू शकतात, अशा प्लांट्सला आपण काय म्हणतो, फेनरोग्राम्स असं म्हणतो. इन दिस प्लांट्स आफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन सीड्स आर फॉर्म विच कंटेन द एम्ब्रियो अँड स्टोअर फूड. या वनस्पतींमध्ये काय असतं, जे रिप्रोडक्शन नंतर जे बी तयार होतात त्यांच्यामध्ये मेनली एम्ब्रिओ आणि फूड स्टोअर होत असतो, त्यांच्यामध्ये भ्रूण आणि अन्नसाठा हा होत असतो. ड्युरिंग जर्मिनेशन ऑफ द सीड, जेव्हा जर्मिनेशन होत असतं सीडचं, म्हणजे जेव्हा बिया रुजतात तो सुरुवातीचा काळ असतो त्याला काय म्हणतात, जर्मिनेशन पिरियड ऑफ सीड. ड्युरिंग जर्मिनेशन ऑफ द सीड द स्टोअर फूड इज यूज फॉर द इनिशियल ग्रोथ ऑफ एम्ब्रिओ. जेव्हा जर्मिनेशन होत असतं सीडचं तेव्हा तेच जे एम्ब्रिओसाठी जे आपण फूड स्टोअर केलेलं आहे ते यूज होत असतं. डिपेंडिंग अपॉन वेदर द सीड आर enclosed in the fruit or not. Phanerogams are classified into gymnosperm and angiosperm. तर बघा फेनरोग्रामचं जे डिव्हिजन आहे ते क्लासिफिकेशन हे 2 टाईपमध्ये होत असतं, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्ममध्ये, म्हणजे आवृत्तबीजी आणि अनावृत्तबीजी असं त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर बघा तुम्हाला इथे डिव्हिजन परत दिलेले आहे. मग आता डिव्हिजन फर्स्ट जिम्नोस्पर्म. आता आपण बघू डिव्हिजन फर्स्ट जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्म आर मोस्टली एव्हरग्रीन, पेरेनियल अँड वुडी. तर बघा जे जिम्नोस्पर्म असतात म्हणजे जे अनावृत्त बीजी गटातील जे वनस्पती असतात ते कसे असतात, एव्हरग्रीन म्हणजे सदाहरित असतात, म्हणजे नेहमी हिरवे असतात, सदाहरित त्यांना आपण म्हणतो, नेहमी ते हिरव्या रंगाचे असतात. पेरेनियल वुडी म्हणजेच काय, बहुवार्षिक असतात आणि काष्टमय असतात, म्हणजे वुडी स्ट्रक्चर असतं त्यांचं. देअर स्टीम आर
देअर स्टीम आर विदाऊट ब्रांचेस, त्यांच्या स्टीमला ब्रांचेस नसतात, म्हणजे जे त्यांचं खोड असतं त्यांना फांद्या नसतात. द लिव्ह फ्रॉम क्राउन्स दिस प्लांट्स बिअर मेल अँड फिमेल फ्लॉवर ऑन डिफरंट स्पोरोफिल ऑफ सेम प्लांट्स. तर बघा याच्यामध्ये काय असतं, जो पानांचा मुकुट तयार झालेला असतो, यांच्यामुळे काय असतं, पानांचा मुकुट तयार झालेला असतो आणि या वनस्पतीमध्ये मेल आणि फिमेल असे 2 प्रकारचे फुलं एकाच झाडावर तयार होत असतात. त्याच्या बीजाणूद्वारे जे बीजपत्र असतं त्यांच्यामध्ये बियांवर नैसर्गिक आच्छादन नसते, म्हणूनच या जे प्लांट्स असतात त्यांना काय असतं, फ्लूड येत. सीड्स ऑफ दिस प्लांट्स डू नॉट हॅव अ नॅचरल कवरिंग, यांना जे नॅचरल कवरिंग नसते, दॅट इज दिस प्लांट्स डू नॉट फॉर्म ऑफ फ्रूट अँड देअर फूड इज कॉल्ड जिम्नोस्पर्म. आता या प्लांट्समध्ये काय असतं नेमकं तर बघूया आपण. एकाच झाडावर मेल आणि फिमेल अशा 2 प्रकारचे फुलं तयार केले जातात आणि त्यांच्या जे बी असते, ज्यांची जी सीड असते त्याच्यावर नैसर्गिक आच्छादन नसते, त्याच्यामुळे त्यांना काय असतं, त्या प्लांट्सला फळे येत नाही, म्हणून त्यांना काय म्हणतो असं आपण, अनावृत्तबीजी. यांना काय फळे येत नाही म्हणून त्यांना आपण जिम्नोस्पर्म असं म्हणतो. आता बघा परत जिम्नोस्पर्म या शब्दाची आपल्याला फोड करून दिलेली. जिम्नोस म्हणजे काय, नेक, आणि स्पर्म मीन्स सीड्स. जिम्नोस म्हणजे न झाकलेले आणि नेक म्हणजेच काय, न झाकलेले, आणि स्पर्म मीन्स बीज. फॉर एक्झाम्पल सायकस, पिसिया म्हणजेच काय, क्रिसमस ट्री तुम्ही बघितलंच असेल. त्याच्यानंतर एक कुजा मीन्स मोरपंखी, देन पायनस, देवदार एक्सेट्रा. देवदारचं झाड तुम्ही पाहिलंच असेल, कसं ते लांब लांब असतं, मोस्टली ते हिमाचल प्रदेशमध्ये आढळतं. आफ्टर दॅट सेकंड डिव्हिजन ऑफ स्पर्म दॅट इज द अँजिओस्पर्म. फर्स्ट डिव्हिजन आपण बघितलं जिम्नोस्पर्म. ओके, सेकंड डिव्हिजन ऑफ फॅनेरोग्राम दॅट इज अ अँजिओस्पर्म. फर्स्ट डिव्हिजन आपण जिम्नोस्पर्म बघितला, आता सेकंड आपण बघू अँजिओस्पर्म. तर बघा आता अँजिओस्पर्म काय असतं ते बघू आपण. द फ्लॉवर दिस प्लांट्स बियर आर द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. या वनस्पतीमध्ये येणारी जी फुले असते त्यांच्यामध्ये प्रजननाची, रिप्रोडक्शनची ऑर्गन्स असतात. फ्लॉवर डेव्हलप इन टू फ्रूट्स अँड सीड्स अँड आर फॉर्म विदिन द फ्रूट्स. जे फ्लॉवर असतात ते कसे डेव्हलप होत असतात, फ्रूट आणि सीडमध्ये, आणि फॉर्म विदिन द फ्रूट म्हणजे फ्रूटमध्ये ते फॉर्म होत असतात. दस these सीड्स आर कवर, हिन्स दे आर कॉल्ड अँजिओस्पर्म. तर बघा आता यांची जी बी असते ती कवर असते, त्यांच्यावर काय असतं, कवर असतं. या बीजांवर एक आवरण असतं म्हणून त्यांना अँजिओस्पर्म असं म्हणतात. बघा आता अँजिओस्पर्मचं पण आपल्या इथे फोड करून दिलेली. ते अँजिओस म्हणजे काय, तर कवर, आणि स्पर्म मीन्स काय, स्पर्मचा अर्थ होतो सीड्स, म्हणजे असे बी की त्यांच्यावर कवर असतं, अशा बीजला आपण काय म्हणत असतो, अशा सीडला आपण अँजिओस्पर्म म्हणत असतो. द प्लांट्स हू सीड कॅन बी डिवायडेड इंटू 2 इक्वल हाफ्स और डायकॉटिलेडन्स आर द कॉल्ड डायकॉटिलेडन्स प्लांट्स अँड दोज हू हॅव सीड कॅन नॉट बी डिवायडेड इंटू इक्वल पार्ट्स आर कॉल्ड मोनोकॉटिलेडन्स प्लांट. तर बघा डायकॉटिलेडन्स आणि मोनोकॉटिलेडन्स काय असतात ते त्याची डेफिनेशन तुम्हाला इथे दिलेली. The plants whose seeds can be divided into 2 equal parts or halves or dicotyledons are called dicotyledons. त्याच्यामध्ये काय बघा काय दिलेलं तुम्हाला, अशा वनस्पती की ज्यांच्या सहजपणे ते बीजांचे 2 सहज तुकडे होतात, असे जे वनस्पती असतात डायकॉटिलेडन्स म्हणतात. आणि जे असे वनस्पती ज्यांचे 2 इक्वल पार्ट्स होत नाही अशा वनस्पतींना मोनोकॉटिलेडन्स म्हणजे एक बीजपत्री म्हणतात. त्यांच्यामध्ये सिंगल बीज असते. त्याच्यानंतर बघा लास्ट पेज आपलं, इथे चार्ट दिलेला तो बघूया आपण. ऑब्झर्व अँड व्हेरीफाय, निरीक्षण करा आणि पडताळणी करा. तर बघा इथे डायकॉटिलेडन्स प्लांट्स दिलेले, ते मोनोकॉटिलेडन्स प्लांट्स तुम्हाला दिलेले. ते बघूया आपण, डिफरन्स दिलेले आहे. आता याची सीड कशी असते, डायकॉटिलेडन्समध्ये 2 कॉटिलेडन्स असतात, म्हणजे जी सपोज ही सीड असली त्याच्यामधून आपण मधून जर त्याला कापली, मधून जर कट केली, त्याचे काय होतं 2 इक्वल पार्ट्स पडतात, त्यांना काय म्हणतात डायकॉटिलेडन्स म्हणतात. आणि सिंगल कॉटिलेडन्स म्हणजे काय, एक अशी बी की त्यांना मधून कापले तरी 2 त्यांचे सेपरेट भाग होत नाही, अशा वनस्पतींना आपण मोनोकॉटिलेडन्स असं म्हणतो. आफ्टर दॅट सीड नंतर दिले तुम्हाला रूट, वेल डेव्हलप अँड प्रायमरी रूट. जे डायकॉटिलेडन्समध्ये रूट कसे असतात, वेल डेव्हलप असतात आणि प्रायमरी रूट असतात.
आता प्रायमरी रूट म्हणजे काय, प्राथमिक मूळ म्हणजे त्याला सोटमूळ पण आपण म्हणतो. टॅप रूट म्हणजेच काय, सोट रूट. आणि मोनोकॉटिलेडॉन्समध्ये त्यांचे रूट कसं असतात, फिब्रस रूट असतात, म्हणजे ते फिब्रस मीन्स तंतुमुळे म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर डायकॉटिलेडॉनची स्टीम कशी असते, स्ट्रॉंग हार्ड. फॉर एक्झाम्पल बनॅन ट्री. जे डायकॉटिलेडॉन्स प्लांट्स असतात त्यांची जी स्टीम असते, जी खोड असते, ते कसं असते, स्ट्रॉंग असते आणि हार्ड असते. फॉर एक्झाम्पल बनॅन ट्री. बनॅन ट्री म्हणजे काय, वडाचं झाड. त्याच्यानंतर जे मोनोकॉटिलेडॉन्स म्हणजे जे प्लांट्स असतात त्यांची स्टीम कशी असतात, हॉलो असतात. हॉलो म्हणजे पोकळ. फॉर एक्झाम्पल बांबू. तुम्ही बांबू बघितला असेल, त्यांची जे स्टीम असते, जे खोड असते बांबूच्या ट्रीचं, ते कसं असतं, पोकळ असतं. त्याच्यानंतर फॉल्स म्हणजे आभासी असतात ते. फॉर एक्झाम्पल बनाना ट्री. त्याच्यानंतर डिस्क लाईक स्ट्रक्चर असतं त्यांच्या, म्हणजे काय, चकतीसारखे असतं ते. फॉर एक्झाम्पल ऑनियन्स म्हणजे कांदा. कांद्यामध्ये कसं एक चकतीसारखं स्ट्रक्चर आपल्याला दिसतं, तुम्ही बघितलंच असेल, ते डिस्क लाईक स्ट्रक्चर असतं. त्यानंतर हे लिप्स. डायकॉटिलेडॉन्समध्ये लिप्स कसे असतात, रेटिक्युलेट व्हेनिएशन म्हणजेच काय, जाळीदार असतात ते. जाळीदार शिराविन्यास असतात त्यांना. त्यांचे जे लिप्स असतात त्यांना स्पेशल असं जाळीसारखं स्ट्रक्चर असतं. आणि जे मोनोकॉटिलेडॉन्समध्ये लिप असतात त्यांचं कसं, पॅरलल व्हेनिएशन असतं. म्हणजे पॅरलल म्हणजे काय, समांतर शिराविन्यास असते. आणि फ्लॉवर जी गोष्ट केली आपण, जे डायकॉटिलेडॉन्स म्हणजे फ्लॉवर असतात ते कसे असतात, फ्लॉवर विथ 4 or 5 पार्ट्स ऑफ इन देअर मल्टिपल. 4 ते 5 फुलांचे भाग असतात. आणि मोनोकॉटिलेडॉन्स म्हणजे फ्लॉवर असतात ते कसे असतात, फ्लॉवर विथ 3 पार्ट ऑर इन मल्टिपल ऑर 3. तर 3 किंवा 3च्या पटीत भाग असणारे, म्हणजे त्याला त्रिभागी असे म्हणतो. म्हणजे 3 असू शकतात, 6 असू शकतात, 9, 12 असे जे, म्हणजे 3चा पाडा असतो तो, त्या संख्येमध्ये त्यांचे जे पार्ट्स असतात, जे अवयव असतात ते असतात. त्याच्यानंतर बघा तुम्हाला एक्झाम्पल पण दिलेले आहे इथे. इथे डायकॉटिलेडॉन्स आणि मोनोकॉटिलेडॉन्स. त्याच्यानंतर हा चार्ट काय होता आपण हा बघितला. स्टार्टिंगला काय होतं, याच्या जे बेसिसवरच आपण हा पूर्ण चॅप्टर बघितला. ओके, तर हा चॅप्टर इथे तुमचा फिनिश होतोय. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. मला काही डाऊट असेल, काही अडचण असेल, मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आता नेक्स्ट जो चॅप्टर आहे तुमचा मी लवकरच घेण्याचा प्रयत्न करेल. या चॅप्टरची एक्सरसाइज घ्यायची किंवा नाही असं मला कमेंट करा. जर तुमचं मत असेल हो तर आपण नक्कीच घेऊया. लवकरात लवकर कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.